तर शिरीष हे घ्या तुमचं सर्टिफिकेट कटियाचं, ठीक आहे, सर्टिफिकेट कटियाचं, आणि हे तुमची कटियाची बुक कटिया, ठीक आहे. आता हे बघा बुक हे डीप लर्निंग हँडबुक आहे. याच्यामध्ये बघा आपला जो कोर्स आहे करिक्युलम आहे हा NSDC अप्रूव्हेड आहे, ठीक आहे, NSDC अप्रूव्हेड आहे. आणि जो सिलेबस आहे हा पूर्ण हा सिलेबस पण बघा पूर्ण नोट्स आहे कटियाचे बघा. असं बघा मी कटिया केलं आणि तुम्हाला सर्टिफिकेट भेटत आहे, बुक भेटत आहे. कटिया तुम्ही खूप आधी केलं होतं ना? कोणत्या म्हणजे मला वाटतं 1 वर्ष झाला असं? 1 वर्ष, 1.5 वर्ष म्हणजे 1 वर्ष तिथंच होते म्हणजे तुम्हाला 1.5 वर्ष झाला असं कटिया तुम्ही केला. म्हणजे कंपनीत तुम्हाला मामा वगैरे होते नाही का, त्यांनी सांगितलं म्हणून कटिया केला ना तुम्ही? नाही तुम्ही केला नसतं आहे का नाही? तर मग कसं वाटला कटिया वगैरे कोर्स तुम्हाला? कटिया कोर्स खूप चांगला आहे आणि ते फॅसिलिटी पण व्यवस्थित आहे, सर्व शिकवायला पण सर्व व्यवस्थित आहे. अच्छा अच्छा. आणि पुण्यामध्ये पण व्यवस्थित जॉब लागलाय मला. अच्छा अच्छा. पुण्यामध्ये तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये जॉब लागला? ओम स्टील इंडस्ट्री. अच्छा, ओम स्टील नावाची का? नवीन आहे का ते जुनी आहे? नवीनच वाटते मला वाटतं. हा ते नवीनच आहे. नवीन इथे नवीन आहे ते. तुमची मामा मग त्या इंडस्ट्रीमध्ये आहे का कसं? नाही ते दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये आहे, दुसरीकडे आहे. अच्छा, त्यांची ओळख आहे तर त्याच्यामुळे. अच्छा, ओळखी रेफरन्स लागले नाही. मग तिथे तुम्ही कोणते काम करता कटियावर? मी तिथे सॉलिडवर काम करते. हो बघा तुम्ही सॉलिडवर शिकले, कटियावर म्हणजे कटिया शिकली, सॉलिडवर काम करता तुम्ही आहे का नाही? तर मग तुम्हाला मग सॉलिडवर तिथं ट्रेनिंग भेटली का? ट्रेनिंग मिळाली. अच्छा अच्छा. पण तेच तुम्ही कटिया ठिकाणी सॉलिडवर शिकले असतं तर तुम्हाला अगोदर सगळं आलं असतं आहे की नाही? म्हणून काही नाही. आता बघा कटियापेक्षा सॉलिडवर जास्त ट्रेनिंगवर आहे. जेवढे बी कटियावर काम करण्या कंपनीज होत्या ना ते सगळ्या सॉलिडवर काम करून राहिले. म्हणून मी जर स्टुडंट आला बी मी त्याला सांगतो की बा कटिया तुला करायचं बरोबर आहे, पण सध्या कटियावाल्या सगळ्या इंडस्ट्री सॉलिडवर शिफ्ट होतात. अगोदर सॉलिडवर करून ठेव म्हणजे कटियावर जर तू जॉब लागला तरी तू सॉलिडवरच शिफ्ट होणार आहे का नाही? आता कंपनीमध्ये अगोदर मला असं वाटतं कटिया यूज होत असतील, पण आता नवीन असल्यामुळे डायरेक्ट आधी त्यांनी सॉलिडवर घेतलं. डायरेक्ट सॉलिडवर. सॉलिडवर मध्ये चांगल्या प्रकारचे टूल्स आहे ना त्याच्यामुळे. आधी सॉलिडवरचं लायसन्स खूप महाग होता, आता त्यांनी ते रिजनेबल रेटनं केलेलं आहे. मग आता कटियापेक्षा सॉलिडवर जास्त प्रिफर करते आहे का नाही कोणती कंपनी? लेझर कटिंग. तिथे तुम्ही लेझर कटिंग मध्ये काय करता मग? लेझर कटिंग म्हणजे एक शीट असते आणि आपल्याला वरने डिझायनर ड्रॉइंग ते त्या मशीन मध्ये टाकावं लागतं. अच्छा. आणि शीट टाकून ते कट करावं लागतं. मग तुम्ही त्याची ड्रॉइंग बनवता का मग? हो, म्हणजे वरून मला डिझायनर ड्रॉइंग बनवून देतो पेन ड्राईव्ह मध्ये. ते मी लेझर कटिंग मध्ये टाकतो डायरेक्ट. अच्छा, तुम्ही रन करता ते? अच्छा अच्छा अच्छा. तिथे रन करतो. आपल्या तिथं मला वाटते 3 जण आहे तुम्ही तिथं? निशात, तुम्ही आणि जतीन तिघे एकासोबत काम करताय? तिने आपले स्टुडंट आहे पण असं आहे मग. पण जतीन सॉलिडवर असताना काम करत? सॉलिडवर. आणि निशात पण त्याच्यावरतीच असतं. अच्छा. पण थोडंफार इकडे तिकडे काम करला म्हणजे बाहेरचे काम पाहा लागतात. बाकी तुम्ही बघा आता कॅश सेंटर मध्ये तुम्ही आहात नाही का? कॅश सेंटर मध्ये तुम्हाला जर तुम्हाला काही डाऊट वगैरे आले ना तुम्ही पुण्यातल्या सेंटर मध्ये पण तुम्ही व्हिजिट करू शकता डायरेक्ट. तर मग तुम्ही काय तुमचे डाऊट वगैरे क्लिअर करू शकता, प्रॉब्लेम नाही. कारण पुण्यामध्ये 17 ठिकाणी सेंटर्स आहेत कॅश सेंटरचे तशा प्रकारे. बाकी तुम्हाला ट्रेनिंग चांगली वाटली ना? म्हणजे प्रॉपर तुमचे सगळे डाऊट सॉल्व्ह झाले आपले नाही का? आणि त्यांची दुबईची पण ब्रांच आहे. ते मला म्हणत की तुम्ही की नाही विजा काढून ठेवा, आपल्याला कधी जायचं काम पडलं तर वेळेवर. कोण म्हणे? सर. हो का? हो, म्हणजे दुबईला पण जाऊ शकते म्हणजे ब्रांच आहे मध्ये त्यांची. अच्छा अच्छा अच्छा. ओम काय? ओम स्टील ना? ओम स्टील इंडस्ट्री. ओम स्टील इंडस्ट्री कुठं आहे ते? ते इथं आपले सासवड. अच्छा अच्छा. सासवड रोड. सासवड रोड. अच्छा. कात्रजच्या पुढं. अच्छा अच्छा. चांगलं आहे ना तुमचं. बघा ITI असून मग तुम्ही डिझाईन मध्ये जॉब करत आहे म्हणजे किती म्हणा आहे की नाही? तुमचं ITI आहे बरं, पण तुमचं डिझाईनचं बघितलं मी, तुमचं डिझाईन खूप क्लिअर आहे. पण म्हणजे खरंच ना तुमचं नाव घेतो मी. एक स्टुडंट होता मला ITI माझ्या जवळ, तर तो एवढा शार्प का एकदम त्याला क्लिअर. खरंच तुमचं खरंच तुम्ही डिझाईन मध्ये खूप चांगला करिअर करता. तुमची पण डिझाईन कन्सेप्ट क्लिअर आहे ना, जे दुसऱ्याला समजायला खूप वेळ लागते, तुम्हाला लवकर समजते, लगेच ते समोर जातात. पण ते कसं आता ह्या आपल्या ती ॲबिलिटी आहे नाही हे आपल्याला माहित कधी पडते जेव्हा आपण क्लास करणार. खूप सारे स्टुडंट राहतात फक्त इंजिनिअरिंग करून घेतात, इंजिनिअरिंग करते, पॉलिटेक्निक करते, ITI करते आणि मग प्रोडक्शन लाईन मध्ये जाऊन काम करते. त्यांनी एखादं सॉफ्टवेअर करून पाहायला पाहिजे नाही का? म्हणजे सॉफ्टवेअर करून ठेवले कसं राहते आपल्याला समजते आपल्या ॲबिलिटी आहे का नाही आहे. पण असं नाही आहे, तुमची समजा ॲबिलिटी आहे तुम्ही त्याला खूप समोर घेऊन जाऊ शकता. कोणत्या स्टुडंट काही सॉफ्टवेअर करूनच नाही पाहत, चान्सेस नाही घेत. आता खूप मोठे पैसे लागते का? जे एक्सपर्ट असतात ते चान्सेस नाही घेत. चान्सेस नाही घेत ना.
आता तुम्ही सॉफ्टवेअर करून बघितलं पण तुम्हाला माहित पडलं आपण शार्प आहे म्हणून, तुम्ही त्या गोष्ट हातातच नाही घेणार तर माहित कसं पडणार का तुम्हाला ते करता येते म्हणून. असं आहे ना. कसं आहे, हा कोर्स कधी केला पाहिजे, सेकंड डे थर्ड डे मध्ये असतानाच कोर्स करून घ्यावा लागते. कारण फर्स्ट डे मध्ये तुम्हाला समजते आपल्याला करायचं आहे. सेकंड डे मध्ये असताना तुमचे 2 किंवा 3 कोर्स समजून घ्या. मेकॅनिकल मध्ये आहे जो ऑटोकॅड सॉलिडवर्क आणि कटिया एनसिस, एवढे तरी 4 सॉफ्टवेअर तरी झालेच पाहिजे तुमचे. 4 सॉफ्टवेअर तुमचे पैसे लागणारच किती आहे, 25-30 हजार रुपयाचे फक्त इन्व्हेस्टमेंट आहे. पण 25-30 हजार रुपये तुम्ही आता इन्व्हेस्ट करत आहे, तुम्हाला का पूर्ण 25,000 रुपये म्हणजे वन टाइम तर द्यायचे नाही आहे. पर मंथ तुम्ही 5-5 हजार 6 हजार पे करा. तुमचं हे सेकंड इयर मध्ये डायरेक्ट 5-6 महिन्यामध्ये तुमचे कोर्स कम्प्लीट होऊन जाते. पण तुम्ही जर कॅम्पस प्लेसमेंट आले तर कॅम्पस प्लेसमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता रिझ्यूम मध्ये माझं डिग्री तर आहेच आहे, डिग्रीमध्ये माझं डिग्रीमध्ये तुमचं पर्सेंटेज पण असं आहे त्या क्लासेसमध्ये नाही का सेमिस्टर मध्ये. सोबत तुम्ही सांगू शकता माझे 4 क्लास झालेले आहे, 3 क्लास झालेले आहे. तर जे बी तुमचं कॅम्पसमध्ये जर सिलेक्शन होईल म्हणजे जे है ना तुमचं ड्राईव्ह होईल, वायवा वगैरे होईल किंवा इंटरव्ह्यू होईल, इम्प्रेशन पडतं त्यात नाही सॉफ्टवेअरचं. पण स्टुडंट करतच नाही, खरंच नाही करत स्टुडंट. त्यावेळी डिग्री करत आहोत आपण, कोर्स नाही करत आहे. 2 वर्षात तर तेवढा पगार येते डायरेक्ट. मग काय तर 2 वर्ष काय लागते का नाही, 2-3 महिन्यात तर पैसे निघते. पैसे निघतात, पगार तेवढा होतो. पगार तेवढा होते डायरेक्ट, जेवढी इन्व्हेस्टमेंट केली तेवढा मंथली डायरेक्ट. नाही आता माझ्याकडे खूप स्टुडंट आहे डिग्री करतात, मग गव्हर्नमेंट प्रिपरेशन करतात. गव्हर्नमेंट जर तुम्हाला करायचं आहे पण तरी तुम्ही डिग्री तर क्लासेस तर करून ठेवा. कारण तुम्ही 2-3 वर्षानंतर गव्हर्नमेंट मध्ये जर तुमचं जमलं नाही, मग 2-3 वर्षानंतर क्लास केल्यापेक्षा आता क्लास करून ठेवा. 2-3 वर्षांनी गव्हर्नमेंट मध्ये जमलं लगेच प्रायव्हेट मध्ये अप्लाय करा. कॅश सेंटर तुम्हाला लाईफ टाइम प्लेसमेंट असोसिएशन देत आहे. तुम्हाला कॅश सेंटर तुम्हाला लाईफ टाइम प्लेसमेंट कॉल देते ना. तुम्ही आताच करून ठेवलं तुमचं नुकसान नाही होत आहे ना. कोर्स करा पण कॅश सेंटर मधून करा, तिकडून काय करू नाही की काऊन. कारण की बघा कॅश सेंटर मधून जर कोर्स केला तुम्हाला प्लेसमेंटचे कॉल लाईफ टाइम भेटते. कॅश सेंटर सोडून दुसरं कोणतंच इन्स्टिट्यूट तुम्हाला प्लेसमेंटचे कॉल देत नाही. म्हणून कोर्स करा तर कॅश सेंटर मधून करा, मग तुम्हाला प्लेसमेंट भेटतं. असं आहे ते. आता मिळाला असता 8 वर्ष होऊन कॅश सेंटर जुळून आम्ही 8 वर्षापासून मी कॅश सेंटर असल्यामुळे मला एवढं समजून गेलं का बाकी ठिकाणी जी फॅसिलिटी आहे म्हणजे बाकी ठिकाणी म्हणजे इथेच कॅश सेंटर मध्ये तुम्हाला फॅसिलिटी भेटते, बाकी ठिकाणी भेटत नाही. ब्रांचेस आहे, नेटवर्क आहे, कुठे जाऊन तुम्ही रिव्हिजन करू शकता. सॉफ्टवेअर फ्री ऑफ कॉस्ट आहे. एकदा कोर्स केला तर कधी तुम्ही सॉफ्टवेअरला रिवाइज करा. तुम्ही जर आता आले कटियामध्ये रिवाइज करायचं आहे, आपण रिवाइज करू शकतो. आता निशात आला, निशाला आठवणार नाही कटिया, त्यांना म्हटलं सर रिवाइज करायचं, बसा करा रिवाइज. अशा प्रकारे हे बाकी ठिकाणी तुम्हाला बसून देत नाही, पुन्हा फीस मागणार. असं आहे. जॉबची टायमिंग काय आहे? 9 ते 6. 9 ते 6. अच्छा. लंच ब्रेक? लंच ब्रेक 12 ते 1. 12 ते 1. सॉलिडवर्क मध्ये तुम्ही तिथे कोणता यूज करता, म्हणजे कोणता यूज करायला लागते? शीट मेटल फक्त आहे ना, बाकी डोमेन यूज नाही. काही नाही, तुम्हाला एकच डोमेन शिकायला लागते शीट मेटल.